नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही गायकवाड सरांशी बोलत असताना म्हणते की अहो गायकवाड सर, तुम्ही खरंच खूप मोठी बातमी दिली आहे. खरंच खूप छान बातमी आहे ही. खरंच याच्याबद्दल काही माहीत पडलं तर खूप चांगलं होईल. असं म्हणून सर तुम्ही मला कळवत राहा. ठीक आहे, मी फोन ठेवते आणि हो आकाशलाही सांगते, असं म्हणून ती फोन ठेवून देते. त्यावेळेला आकाश येतो आणि विचारतो की काय गं, गायकवाड सरांशी बोलत होतीस? तेव्हा मग ती म्हणते हो, गायकवाड सरांचाच कॉल आला होता. एक मोठी बातमी लागली हातात, एक मोठी लीड मिळाली आपल्या केसबद्दल. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं? भूमी म्हणते की अरे आकाश, मी तुला सांगत होती बघ की मी गायकवाड सरांना सांगितलं होतं की ती नर्स आणि तिचा नवरा दोघंजणही गुजरातला पळून गेले नसतील. तर गायकवाड सरांना याची खात्री झाली आहे की ती नर्स इथेच आहे, ती गुजरातला वगैरे कुठेही पळून गेलेली नाही आहे. त्यावर मग आकाश म्हणतो कसं समजलं हे सगळं पोलिसांना? तेव्हा भूमी म्हणते की ज्या ज्या दिवशी बघ ते ड्रग्सच्या रॅकेटसाठी तिथे शाळेच्या मागे छापा टाकण्यासाठी गेले होते, त्यातलाच एक माणूस जो पोलिसांनी पकडला होता, त्या माणसानेच स्वतः सांगितलेलं आहे की त्याने खोटी जबानी दिली होती म्हणून. म्हणजेच ती प्रीती नर्स आणि तिचा नवरा हे दोघंजणही इथेच आहेत आणि त्याने खोटं बोललं होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याने सगळं खोटं सांगितलं होतं आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं पोलिसी खाका दाखवल्यावर तो बोलता झाला आहे आणि त्याला सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, परंतु मला एक कळत नाही आहे, हे सगळं काय आहे? तेव्हा मग आकाश म्हणतो की मलाही समजलं नाही आहे की त्याला कोणी सांगितलं आहे, म्हणजे हे सगळं बोलण्यासाठी, खोटं खोटं बोलण्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे संत्या नावाचा कोणीतरी माणूस आहे, त्या माणसानेच त्याला खोटं बोलण्यासाठी सांगितलं होतं. शिवाय त्याला सांगितलं होतं की तू पोलिसांची दिशाभूल कर, त्यानंतर मग तुला या सगळ्या प्रकरणामधून आम्ही अगदी सहीसलामत सुखरूप सुटका करू, हे देखील त्याला हमी दिली होती आणि म्हणून तू हे सगळं खोटं बोलला. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, एकदा की संत्या नावाचा हा माणूस सापडला ना की सगळं काही समजेल की ही प्रीती नर्स कुठे आहे ते. तेव्हा मग आकाश म्हणतो की बघ भूमी, ही आपल्या केसमधली एकदम पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे ना? तेव्हा भूमी हो आकाश, खरंच खूप चांगली न्यूज आहे, असं ती म्हणते. मग आकाश म्हणतो मी तुला सांगितलं ना, आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करूया, सगळं काही पॉझिटिव्ह होईल. आणि बघ आता तसंच घडतंय. किती पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होती आपल्या केसमध्ये. भूमी म्हणते की हो आकाश, तुझं अगदी खरं आहे. एकदा की तो संत्या नावाचा माणूस सापडला ना आणि प्रीती नर्स जेव्हा समोर येईल आणि तेव्हा ती सगळं सत्य जे आहे ते अमोलीला सांगेल आणि मग सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होऊन जातील. भूमी म्हणते परंतु मला एक कळत नाही आहे की हा संत्या नावाचा माणूस नक्की आहे तरी कोण आणि तो हे सगळं कशासाठी करतोय? म्हणजे त्याला कोणी सांगितलं असेल का की तो प्रीती नर्सला मिळालेला आहे? नेमकं हे सगळं काय आहे? भूमी म्हणते की याचा अर्थ जेव्हा पोलीस हे तिकडे छापा टाकणार होते, हे सगळं त्यांना माहिती असेल आणि म्हणूनच हे सगळं ते करत होते. त्यावेळेला मग आता आकाश म्हणायला लागतो की भूमी, मलाही हेच वाटतंय की ज्या प्रकारे पोलीस या सगळ्या गोष्टींवर, म्हणजेच ज्या ड्रग्सच्या टीमवर किंवा त्या प्रीती नर्सवर नजर ठेवून असतील ना, त्याचप्रकारे त्यांची टीमही या सगळ्यावर नजर ठेवून असते. म्हणजे मला असं वाटतंय ना की ती प्रीती आणि किंवा तिचा नवरा ही सगळी एक टीम असणार आहे आणि ते काही साधेसुधे लोक नाही आहेत. ते हे सगळं रॅकेट चालवतात, ही मोठी लोकं आहेत आणि ते सराईत गुन्हेगार आहेत आणि म्हणूनच पोलिसांच्या या सगळ्या गोष्टींवर ते अगदी व्यवस्थितपणे बारीक लक्ष ठेवून असतील आणि म्हणूनच जेव्हा पोलीस तिथे छापा टाकणार आहेत हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी त्यांचा माणूस तिथे प्लॅन केला होता आणि त्यांनी पोलिसांच्या चेष्टला असं अंडर ऑब्झर्व करण्यासाठी किंवा त्यांना तिथून दिशाभूल करण्यासाठी हे सगळं त्यांनी केलं होतं. म्हणजे त्यांना कळू नये पोलिसांना की हे कुठे आहेत, याच्यासाठीच हा सगळा प्रकरण चालू झालं असेल, मला तरी असंच वाटतंय. भूमी म्हणते की हो आकाश, हेही अगदी बरोबर आहे. म्हणजे ना त्या संत्या नावाच्या माणसानेच हे सगळं घडवून आणलं असणार आणि एकदा की ही प्रीती नर्स सापडली ना की सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होऊन जातील बघ. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मलाही तसंच वाटतंय की त्यांनी हे सगळं रॅकेट चालवायला घेतले आणि जोपर्यंत या गोष्टी क्लिअर होत नाहीत ना, तोपर्यंत आपण पोलिसांना काहीच बोलू शकत नाही आणि पोलीस त्यांच्या पद्धतीने अगदी व्यवस्थित प्रयत्न करत आहेत. मग आता एकदा की तो माणूस सापडला की सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातील. भूमी म्हणते की हो ना आकाश, बघ ना, एकदा की या गोष्टी आपल्याला समजल्या, एकदा की आपण त्या माणसापर्यंत पोचलो ना आणि तो माणूस अमोलीला खोटं खरं जे काही ते सांगेल, नर्स देखील अमोलीसमोर हे कबूल करेल की जे बाळ पळवलं होतं ते आपलंच होतं आणि एकदा की अमोलीसमोर ते सगळं कबूल केलं की अमोली आपल्या बाळाला परत आपलं घर दे
आणि आपण आपली क्षितिजा परत आपल्या घरी आणू शकतो. तिला तिच्या हक्काचं घर मिळेल, तिच्या हक्काचा पाळणा मिळेल आणि मग हा पाळणा कधीही रिकामा राहणार नाही. आणि ह्या पाळण्यासारखंच जसं मुलीनेमुळे पाळणा भरून निघेल तसंच आपलं आयुष्यही भरून निघेल आकाश. आपणही एकत्रच असू, आपलं सगळं घर सुखाने भरून निघेल. जेव्हा आपली क्षितिजा परत आपल्या घरी येईल तेव्हा भूमी डोळ्यातलं पाणी पुसते आणि आकाश आणि भूमी दोघंही पुन्हा एकदा बाळाला परत आणण्याचे स्वप्न पाहू लागतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अमोली ही गीतांजली वेदपाठकच्या ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. ती रिसेप्शनवर येऊन हाय असं म्हणते. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणते की हॅलो बोला, काय आहे काम तुमचं, तुमचं नाव? तेव्हा ती म्हणते की मी अमोली अवस्थी, माझी मॅडमकडे अपॉइंटमेंट होती. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही अपॉइंटमेंट केली होती का आणि तसा मेलही केला होता का मॅडमला? तेव्हा अमोली म्हणते की हो, मेलही केला आहे आणि अप्रुव्हल देखील आलं आहे. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी तुम्हाला बोलवते. आणि अमोलीला ती बसायला सांगते. त्याच वेळेला एक कुठला तरी बिझनेसमॅन असतो मोठा, तो तिकडे प्रवेश करतो आणि तो जोरजोरात ओरडायला लागतो आणि म्हणतो की कुठे आहेत त्या गीतांजली मॅडम, कुठे आहेत, मला त्यांना भेटायचं आहे. तेव्हा रिसेप्शनिस्ट येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी सर, तुम्ही इतक्या मोठ्या आवाजात तिथे असं बोलू शकत नाही, प्लीज जरा शांतता बाळगा. तेव्हा तो म्हणतो की कशी शांतता बाळगू मी, तुमच्या मॅडम माझी केस घ्यायला का तयार नाही आहेत? तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी मोठा बिझनेसमॅन आहे आणि मॅडम मला कसं रिफ्यूज करतायत? त्यावेळेला इथे गीतांजली हे सगळं काही ऐकत असते आणि तिच्या रागाचा पारा चढत चाललेला असतो. त्यावेळेला मग इथे गीतांजली ही समोरून चालतच येत असते आणि रिसेप्शनिस्ट त्याला शांत बसवत असते की प्लीज सर तुम्ही शांत व्हा, आपण नंतर या सगळ्यावर बोलू. तेव्हा तो म्हणतो की नंतर नाही बोलायचं आहे, मला आत्ताच्या आत्ता तुमच्या मॅडमला भेटायचं आहे. बोला कुठे आहेत तुमच्या मॅडम? मी 4 मेल केले, 4ही मेलला रिजेक्शन आलं आहे. का आमची केस का घेत नाही आहात तुम्ही? मला तुमच्या मॅडमशी बोलायचंच आहे. तेवढ्यातच इथे गीतांजली वेदपाठक हिची एंट्री झालेली असते आणि ती येऊन आता त्या माणसाकडे रागाने अगदी बघायला लागते. आता गीतांजली आल्याबरोबर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा ती म्हणते की येस बोला, काय काम आहे तुमचं? तेव्हा मग तो म्हणतो की मॅडम मी इथे तुमची केस घेण्यासाठी, म्हणजे तुम्हाला केस देण्यासाठी 4 मेल केलेत, परंतु तरीही तुम्ही माझे सगळे मेल रिजेक्ट केलेत. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते? मी मोठा बिझनेसमॅन आणि बिल्डर आहे. त्यावेळेला मग आता ती त्याच्याकडे अगदी वरखाली बघू लागते आणि म्हणते की काय, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तुमची केस कोणती आहे हे मी सगळी रीड केलेलं आहे, मी सगळं पाहिलेलं आहे आणि तुमची केस माझ्या तत्वामध्ये बसत नाही आहे, म्हणूनच मी तुमची केस घेत नाही आहे. तेव्हा तो मान खाली घालून उभा राहतो, कारण तिची जी करारी नजर असते त्या नजरेनेच तो अगदी गबगार होऊन गेलेला असतो. मग ती म्हणते की तुमच्या मुलाची केस देताय ना तुम्ही? तुमचा मुलगा ह्या हिट अँड रन केसमध्ये सापडला आहे म्हणून ही केस देताय. बरं, तुमच्या मुलाने अपघात घडवला आहे, ठीक आहे चालेल. तिकडे जे बिचारे गरीब लोक होते त्यांचा अपघात झाला आहे, काही लोक तिथे मेले पण आहेत. परंतु एक गोष्ट नक्की की जर तुमच्या मुलाने तिथे अपघात झाला, चुकून झाला, प्रत्येकाकडनं होऊ शकतं, एखादी चूक माणसांकडूनच होते, परंतु जर त्यावेळेला त्याने जर अशी कर्टसी दाखवली असती आणि तिथे अपघात झालेल्या ठिकाणी माणसांना त्याने जरा हॉस्पिटलपर्यंत जरी पोहोचवलं असतं तरी मी तुमची केस घेतली असती आणि तुमच्या केसचा मी विचार केला असता आणि तुमच्या मुलाला शिक्षा होणार परंतु कमीत कमी शिक्षा व्हावी असा मी प्रयत्न नक्कीच केला असता. परंतु तुमच्या मुलाने काय केलं तर तो घाबरला आणि त्याची गाडी घेऊन तो तिथून पळून निघून गेला. तिथे अपघात झालेल्या लोकांकडे त्यांनी जराही पाहिलं नाही किंवा जराही माणुसकी दाखवली नाही. मग सॉरी, अशी केस मी घेऊ शकत नाही. जो माणूस चुकलाय तो ठीक आहे, परंतु ती चूक त्यांनी सुधारायला हवी होती, तेव्हा मी केस घेऊ शकले असते, परंतु आता नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज येऊ शकता, मीही तुमची केस घेऊ शकत नाही आणि ही केस माझ्या तत्वांमध्ये बसत नाही, म्हणून तुमची केस मी घेणार नाही आहे. यू मे लिव्ह नाव. असं म्हणून ती आता पुन्हा तिच्या रूममध्ये चाललेली असते. तेवढ्यातच आता तो म्हणतो की 1 मिनिट मॅडम, तुम्हीच माझी केस घ्यायची आहे आणि याच्यासाठी मी हवी ती रक्कम तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही हवे तितके पैसे घेऊ शकता. आता गीतांजली तिथल्या तिथे थांबते आणि त्या माणसाचाही इगो सुखावतो, कारण गीतांजली ते पैसे घेण्यासाठी तयार झाली असाच त्याचा भ्रम होतो. तो अति गालातल्या गालात हसत येतो आणि म्हणतो की मॅडम हे घा, हा ब्लँक चेक, याच्यावर तुम्ही हवी तितकी रक्कम टाकू शकता. या केससाठी तुम्ही हवी तितकी रक्कम मागा, परंतु माझी ही केस तुम्हीच लढायची आहे, असं तो बोलायला लागतो. अमोलीला आता वाटत असतं की गीतांजली ही केस घेते की काय, म्हणजे तिच्याबद्दलचा जो काही तिचा विश्वास असतो तो थोडासा डगमगला जातो. परंतु गीतांजली त्याच्याकडून तो एक ब्लँक चेक घेते आणि त्याच्या डोळ्यासमोर अगदी डोळ्यात बघत बघत तो केस अगदी फाडूनच, म्हणजे तो पेपर जो असतो ब्लँक चेक तो फाडूनच टाकते. तेव्हा मग तो माणूस म्हणतो की अहो काय करताय मॅडम तुम्ही हे? तेव्हा मग ती काहीच न बोलता तो पेपर फाडते आणि तो चेक फाडल्यानंतर त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हे घ्या, मिळालं आहे का तुम्हाला तुमचं उत्तर?
असं म्हणून आता तो माणूस रागाने तिच्याकडे बघायला लागतो. अमोलीला हा तिचा तो तडफदारपणा पाहून खूपच आनंद झालेला असतो आणि ती अगदी खुश होऊन त्यांच्याकडे बघत असते. आता त्यावर गीतांजली म्हणते की चला, मिळालं तुमचं तुम्हाला उत्तर. मी तुमच्या मुलाची केस घेणार नाही आणि दॅट्स फायनल. तुम्ही काही केलं तरीही पुढची केस मी तुमची घेणार नाही, तुम्ही निघू शकता. आणि नंतर ती म्हणते की पुढची केस कुठली आहे, अमोली अवस्थीची? तेव्हा मग ती म्हणते की हो मॅडम, मी आहे अमोली अवस्थी. तेव्हा ती म्हणते की क्षितिजाची केस ना? ती म्हणते की हो बरोबर. मग अमोली म्हणते की ठीक आहे, या माझ्या केबिनमध्ये. मग तो माणूस हा बिझनेसमॅन रागाने तिथून पाय आपटत निघून जातो. अमोली मात्र खूप खुश होत असते आणि ती अगदी धावत धावत तिच्या केबिनकडे जाते. नंतर भूमी आणि मानसी रूममध्ये येत असतात. मानसीला भूमी सांगते की हे बघ अगा, आपल्याला ना आता म्हणू सगळी लिस्ट तयार करावी लागेल. म्हणजे पिल्लूसाठी काय काय शॉपिंग करायची ना, त्याची सगळ्याची अगदी व्यवस्थित लिस्ट तयार केली ना, मग कसं आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. सगळं अगदी व्यवस्थितपणे तयार करून ठेवता येईल. मग आकाश इथे जे बाळाचं दुपटं असतं ते बाळाचं दुपटं अगदी हातात घेऊन त्या दुपट्याला हातात घेऊन अगदी बाळ हातात आहे असं म्हणून फील करत अगदी त्या बाळाकडेच बघत राहिलेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. तेव्हा मग मनू म्हणते की बघितलं ना ताई, मी तुला सांगितलं होतं की आकाश भाऊजींनाही खोलवर मनावर या सगळ्याचा खूप गंभीर परिणाम झाला आहे, परंतु ते दाखवत नाही आहेत. याचा त्यांना खरंच खूप त्रास होत असेल. ते दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु त्यांनाही क्षितिजाची खूप आठवण येते. तेही खूप हळवे झाले आहेत. त्यांचं मनही खूप हळवं आहे गं, परंतु ते बिचारे हे सगळं सहन करतायत, दाखवत नाही आहेत. तेव्हा भूमी आकाशकडे येते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते. आकाश म्हणतो की भूमी, मलाही आता नाही सहन होते गं. मी तुला दाखवतो की मी खरंच खूप स्ट्रॉंग आहे या बाबतीत आणि मला खरंच हे सगळ्याचा इतका फरक पडत नाही, परंतु मलाही फरक पडतोय. मलाही त्रास होतोय की माझी मुलगी ही माझ्याजवळ नाही आहे. माझ्या मुलीला माझ्यापर्यंत कसं आणता येईल या सगळ्याचा विचार मीही करतोय. असं म्हणून आता तो खूप हर्ट झालेला असतो आणि त्यावेळेला दुपटं हे तिथेच पाळण्यात ठेवतो आणि म्हणतो की मलाही हे सगळ्याचा खूप त्रास होतोय. मलाही आता क्षितिजाला लवकरात लवकर घरी आणायचं आहे, तिची मलाही खूप आठवण येते. असं म्हणून तो डोळे पुसत असतो. त्यावेळेला भूमी त्याचे डोळे पुसते आणि म्हणते की आकाश, नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. स्वतःचे डोळे पुस बघू आणि इथे माझ्याकडे बघ. तू मला जसं आधार देत असतोस, जसं मला समजावून सांगतोस की लवकरच आपण क्षितिजाला परत आणणार आहोत, तर मीही तुला तेच सांगते की हो, लवकरच आपली पिल्लू आपल्याजवळ येणार आहे. असं म्हणून आता आकाश आणि भूमी एकमेकांना मिठी मारतात आणि आकाश स्वतःचे डोळे पुसत असतो. आता तिथे मनू येते आणि म्हणते की किती किती त्रास होतोय तुम्हा दोघांना. बघा ना, या सगळ्यामुळे तुम्ही किती बेचैन झाला आहात. बस झालं, मला ना आता हे नाही पाहवत आहे. किती काळ आपण अशी वाट बघणार आहोत आणि कायद्याचा आधार घेऊन किती काळ तुम्ही असे स्वतःला त्रास करून घेणार आहात. मला काही माहिती नाही आहे. आपण लवकरात लवकर क्षितिजाबद्दल काहीतरी केलं पाहिजे. आपण त्या अमोलीच्या बाबतीत असा विश्वास नाही करू शकत. मनू म्हणते की ताई, पारितोष येईल त्यानंतर तुम्ही आपल्या पिल्लूला घेऊन याल, यासाठी किती काळ निघून जाईल. मला तरी वाटतंय ना की ती अमोली नक्कीच काहीतरी करते. ती काहीतरी कायद्याचा आधार घेऊन आपल्या बाळाला आपल्यापासून कायमचं दूर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही प्लीज काहीतरी करा, असे शांत बसू नका. ती नक्कीच आपल्या बाळाला आपल्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेला मग आता भूमी म्हणत असते की आकाश, मला कळतंय की सध्या काय म्हणतोय तू, परंतु मला तरी असंच वाटतंय की आपण कायद्याचा आधार घेऊन या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने करू शकतो. आपली मुलगी आपण लवकरच आपल्या घरी आणू शकतो. आणि मला तरी वाटतंय की आकाश, अमोली पण पॉझिटिव्ह झाली आहे ना आपल्या बाळाच्या बाबतीत, परंतु जर आपण सत्य आणू समोर तर मग सगळं व्यवस्थित होईल ना, आपलं पिल्लू आपल्याजवळ परत येईल ना. तेव्हा मग ती म्हणते की नाही आकाश भाऊजी, भूमिताई, मला नाही वाटत की ती अमोली आपल्या बाळाला आपल्याकडे परत देईल आणि कायद्याचा वापर करत राहिलो तर खरंच खूप उशीर होईल. काही चुकीचं घडायला नको. मला तरी असंच वाटतंय की तुम्ही प्लीज या बाजूने लवकरात लवकर प्रयत्न करायला हवेत. क्षितिजाला तिच्या हक्काच्या घरी लवकरात लवकर आणायला हवं आहे आपण. मग त्यावर आता लगेच भूमी म्हणते की आकाश, मला ना असं वाटतंय की माझं मन मला सांगते की आपण लवकरात लवकर कायद्याच्या आधारे म्हणजेच ही केस जिंकू आणि आपल्या मुलीला आपण परत घरी आणू शकू. आणि अमोलीला वाटणं साहजिकच आहे ना, आपल्या बाळाच्या बाबतीत पॉझिटिव्ह होणं हे साहजिकच आहे ना आकाश, कारण ती किती गोड आहे, किती गोंडस आहे. मग तिला हे सगळं वाटणं साहजिक आहे. ती पॉझिटिव्ह होऊ शकते आपल्या बाळाच्या बाबतीत, कारण किती गोड आहे आपलं पिल्लू, म्हणूनच ते हे सगळं होतं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, तू बोलतेस खरं की आपण कायद्याचा वापर करूया, परंतु मला तरी वाटत नाही आहे की या सगळ्या गोष्टींमुळे काही होऊ शकतं, कारण अमोलीने ऑलरेडी कायदेशीरित्या क्षितिजावर आपला हक्क दाखवला आहे. मग आपण हे कायद्याचा वापर घेऊन किती दिवस लढणार आहोत.
आणि हे कायद्याचा मार्ग हाती अवलंबून लवकरात लवकर आपल्या हाती काहीही लागणार नाही आहे. कारण हे सगळं जे काही अमोलीने क्षितिच्या बाबतीत करून ठेवलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टींचं मला जरा टेन्शन आलेलं आहे. तू म्हणतेस तसं या बाबतीत अमोली लवकरात लवकर काही निर्णय देणार नाही. आता सगळं पारितोषवर अवलंबून आहे. तो एकदा की आला मी त्याच्याशी बोललं पाहिजे, मग नंतर पुढे काहीतरी मार्ग निघेल का हे बघितलं पाहिजे. नंतर इथे अमोली ही येते आणि त्याच वेळेला गीतांजली तिला विचारते की तुम्ही अमोली अवस्थी म्हणजेच क्षितिजाची केस बरोबर ना? तेव्हा ती म्हणते की हो, मी अमोली अवस्थी आहे आणि मला खरंच खूप बरं वाटलं की तुम्ही माझी केस घ्यायला तयार झालात म्हणून. कारण तो इतका मोठा बिझनेसमॅन, त्याची केस तुम्ही घेतली नाही आणि परंतु माझी एका साध्या बाईची केस तुम्ही घेतलात. खरंच खूप बरं वाटलं मला. खरंच खूप थँक्यू. तेव्हा मग गीतांजली म्हणते की काय ना, ॲज अ ॲडव्होकेट माझंही केस घेण्याचे काही रूल्स असतात आणि जी केस माझ्या तत्वांमध्ये बसते तीच केस मी घेते. आणि तुमची केस मला जेन्युइन वाटली आणि म्हणूनच मी तुम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे. परंतु आता तुमची केस मी घेणार आहे की नाही ते एका गोष्टीवरून ठरणार आहे. आता ती गोष्ट कुठली असं विचारल्यावर ती गीतांजली तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि तिला विचारते की तुम्ही आता ज्या प्रश्नाचं उत्तर मला द्याल त्या प्रश्नाच्या उत्तरावरून तुमची केस मी घेणार आहे की नाही हे ठरणार आहे. त्यावर मग आता अमोली म्हणते की मॅडम हे सगळं काय आहे? तेव्हा ती म्हणते की हो, समजेल तुम्हाला मी काय बोलते ते. आता तिच्या हातामध्ये ती 2 कॉईन्स देते आणि म्हणते की हे बघा, माझ्याकडे 2 कॉईन्स आहेत, तुमच्याकडे 2 कॉईन्स आहेत. आता यापैकी 2 कॉईन्स मी तुमच्याकडे देते. आता तुमच्याकडे किती कॉईन्स झाले? माझ्याजवळचे मी दिलेत. मग ती म्हणते की 4 कॉईन्स झाले. मग त्यावर गीतांजली म्हणते की चूक. तेव्हा ती म्हणते की कसं चूक? 2 आणि 2 4 बरोबर आहे ना उत्तर मॅडम? तेव्हा गीतांजली म्हणते की नाही, 2 आणि 2 4 तर होतात, परंतु तुमचे हे जे काही मी 2 कॉईन्स दिलेत हे तुमच्याकडे चोरले गेलेले आहेत. कळलं ना? म्हणजे तुम्ही चोरीने हे कॉईन्स तुमच्याकडे घेतलेले आहेत. याचा अर्थ असाच झाला आहे की हे कॉईन्स तुमचे नाहीच आहेत मुळात. म्हणजे जी गोष्ट तुमची नाही आहे, ज्याच्यावर तुम्ही अधिकार दाखवायला बघताय, ती तर गोष्ट कायदेशीररित्या चुकीचीच आहे ना, असं गीतांजली तिला बोलून दाखवते. आणि नंतर मग म्हणते की चालेल, तुम्ही तुमच्या मुलीसाठी लढताय बरोबर ना? मग आता हे जे काही तुम्ही केस लढायला तयार झालात त्याच्यामध्ये खूप कायदेशीर मार्गांचा अवलंब होईल आणि सनदशीर मार्ग वापरले जातील. शिवाय खूप या केसमध्ये खाचखळगे देखील आहेत आणि कोर्टाची केस म्हणजे तुम्हाला भरपूर चक्रा माराव्या लागतील. सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या मनाची तयारी आहे का? तुम्ही आहात काय सगळ्यासाठी भक्कम? तेव्हा ती म्हणते की हो आहे मी तयार, माझ्या मुलीसाठी. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, मग मी तुमची केस घ्यायला तयार आहे. आता अमोली म्हणते की खरंच तुम्ही माझी केस घेणार आहात का मॅडम? तेव्हा ती म्हणते की हो, मी तुझी केस घ्यायला आता तयार झालेली आहे, घेईन मी तुझी केस, असं ती तिला बोलून दाखवते. आणि अमोली म्हणते की थँक्यू मॅडम. मग नंतर अमोलीला ती म्हणते की तू काळजी करू नका, क्षितिजा आहे ना ती तुमची मुलगी आहे आणि ही जी कोण भूमी आहे तिचे जे तुमच्या मुलीवर हक्क दाखवण्याचे डावपेच आहेत ना, ते सगळे डावपेच आपण हाणून पाडू आणि केस आपणच जिंकू अशी हमी मी तुम्हाला देते. हे ऐकल्यावर ती खूपच खुश होते. नंतर आता अमोलीच्या बाबतीत ती काहीही करू शकते असं मानसी ही आकाश आणि भूमीला सांगत असते. ती म्हणते की आकाश भाऊजी, मला ना हे सगळं नाही सहन होत. तुम्ही हे सगळं कायद्याच्या गोष्टी होईपर्यंत किती काळ वाट बघणार आहात आणि हा तुमचा जो काही आई वडील म्हणून त्रास आहे तो किती काळ तुम्ही सहन करणार आहात? देवा, असं नको करूस. देवा प्लीज काहीतरी कर. हवं तर माझ्या वाटचं सुख त्यांना दे, परंतु असं करू नकोस. तेव्हा मग भूमी तिला शांत करत म्हणते की मनू बाळा शांत हो, सगळं काही व्यवस्थित होणार आहे हां, नको काळजी करूस. त्यातच आकाशला कॉल येतो आणि आकाश म्हणतो की त्या आयाचा फोन आहे आणि ती म्हणते की सर, मी इकडेच आहे आणि अमोली मॅडम बाहेर गेल्यात, तोपर्यंत मी एक काम करते, तुम्ही जिथे होतात ना तुम्ही इथे येऊ नका घरी, आपण जिथे सकाळी भेटलो ना तिथेच मी पिल्लूला घेऊन येते. परंतु माझी एक अडचण होती. तेव्हा ती काय आहे असं भूमी विचारते. मग ती सांगते की मॅडम ॲक्च्युली मी इथे मागितले असते, परंतु यांनी माझ्या घरासाठी ऑलरेडी पैसे दिले आहेत. माझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी काही पैसे हवेत, 1,00,000-1.5 लाख रुपये. तेव्हा भूमी म्हणते की काळजी करू नका, आम्ही देतो तुम्हाला पैसे, तुम्ही प्लीज बाळाला घेऊन या. असं म्हणून दोघंजणही आता धावत धावत बाहेर पडतात. रागिनी म्हणते की काय झालं, हे इतक्या घाईघाईने कुठे निघाले असतील आणि म्हणून तीही त्यांचा पाठलाग करण्याचं ठरवते. आता इथे आकाश आणि भूमी ठरलेल्या ठिकाणी आलेले असतात. भूमी म्हणते की आकाश, अजून कशी ती आली नाही आहे? आकाश म्हणतो की अगं वेळ लागला असेल, बाळाला पावडर टिक्की वगैरे करत असेल, तयारी करायला वेळ लागत असेल ना. तेव्हा भूमी आठवणीने खूप खुश होते, म्हणते की हो, बाळाच्या त्या पावडरचा वास, ती टिक्की किती गोड वाटतं ना सगळं. तेव्हा मग ते दोघंजणही तिथेच उभे असताना रागिनी देखील त्यांचा पाठलाग करत आलेली असते आणि म्हणते की हे दोघं इथे काय करतायत? तेवढ्यातच बाळाला घेऊन ती आया येते. रागिनी म्हणते की ही आया, ही तर अमोलीच्या घरी काम करते ना.
तेवढ्यातच आता भूमीच्या हातात ती आया बाळ द्यायला जाणार. तिथून रिक्षा येते आणि रिक्षामध्ये अमोली असते आणि ती आया ही बाळाला तिच्याकडून हातात देता देता काढून घेते आणि म्हणते की अमोली मॅडम, आणि गाडीच्या मागे लपते. आणि त्याच वेळेला इथे भूमी आणि आकाश देखील त्यांच्या गाडीच्या मागे लपून असतात. रिक्षामधून अमोली निघून गेलेली असते. त्याच वेळेला इथे आता ती आया ही घराकडे धाव घेते आणि रागिनी म्हणते की अच्छा असं प्रकरण आहे तर, म्हणजे या आयाला हाताशी धरून हे दोघं बाळाला भेटण्याचा प्रयत्न करतायत तर बघ आता मी पुढे काय करते हे बघतच राहा भूमी. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, अरे पिल्लूला साध्या हातात पण घेता आलं नाही रे, तिला हातात घेणार, तिला बघताही आलं नाही. आकाश म्हणतो की हो ना, क्षणासाठीही तिच्याकडे बघताही आलं नाही, हातात घेता घेता तिला न्यावं लागलं. काय करणार, तिचाही नाईलाजच झाला ना आयाचा. अमोली तेवढ्यातच आली त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आकाश आणि भूमीचा यामुळे हिरमोड होतो आणि त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं. दोघंही तसेच रडत असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता प्रीती नर्स ही तिच्या नवऱ्याला सांगत असते की जर आपल्याला या मार्गाने पैसे मिळायला तयार असतील, पैसे मिळणार असतील भरपूर, तर मग आपण रागिनी पटवर्धनचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही. आपण रागिनी पटवर्धनने हे सगळं केलं आहे, या बाबतीत तोंड उघडूया म्हणजे आपल्याला पैसे मिळतील. तर इकडे भूमी म्हणते की सर मला फोन येत आहे. तेवढ्यातच भूमीला इथे कॉल आलेला असतो आणि कॉल आल्यानंतर ती जे काही पैसे आहेत ते द्यायला तयार आहे असं म्हणत असते. आणि मग फोन ठेवल्यानंतर भूमी ही गायकवाड सरांना म्हणते की सर सावज जाळ्यात सापडलेला आहे, आता लवकरात लवकर आपल्याला त्या नर्सचा पत्ता लागेल. गायकवाड सर आणि भूमीने एक मोठं मास्टर माइंड प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टींचं माहीत करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि ते दोघंही जेव्हा त्या सगळ्या बाबतीत बोलत असतात त्याच वेळेला बाजूला रागिनी असते आणि रागिनी ही गाडीच्या मागे लपून लपून त्यांच्यावर दोघांवरही लक्ष ठेवून असते. आता हे सगळं बोलत असताना भूमी म्हणते की लवकरात लवकर गायकवाड सर या सगळ्याचा पत्ता आपल्याला लागणार. हे सगळं कोण करतंय, काय करतंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. रागिनी हे सगळं काही ऐकत असते. आता गायकवाड सर आकाश भूमी मिळून कशाप्रकारे त्या प्रीती नर्सचं तोंड उघडं करून रागिनीचा खरा चेहरा समोर काढतील आणि अमोलीसमोर त्या नर्सला उभं करत बाळाचा हक्क पुन्हा कसा परत मिळवणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.